नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव संभाजी साहेबराव बोरशे, मुक्काम पोस्ट नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक. साधारण 20 वर्षापासून मी शेती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर 20 एकर क्षेत्र आहे माझं. तर 20 एकर क्षेत्रामध्ये मी दरवर्षी खरीप हंगामामध्ये मका पिकाची लागवड करत असतो. साधारण 20 वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असताना अनेक वाणांची लागवड केली आणि उत्पन्न पण काढलं. पण दरवर्षीच्या तुलनेत साधारण मी यावर्षी VNR सीडचे 4344 या वाणाची माझ्या शेतामध्ये लागवड केलेली. तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीची मकाचा जो वाण आहे हा VNR सीड्सचा 4344. तर या वाणाची मी परिस्थिती बघितली की या वाणाचं जे कणीस आहे हे तळापासून तर टॉपपर्यंत पूर्ण भरलेलं आहे. आणि या ज्या मक्याची मध्यंतरीच्या काळामध्ये पावसाने उघडीप दिली होती आणि साधारण पाणी नसताना या मकाने तग धरून राहिली आणि चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता की या मकाचं कणीस बघा तुम्ही, कुठलाही पाणी दिलेलं नाही आणि या वाणावरती कुठल्याही स्प्रे केलेला नाही. मी बाकीच्या मकाच्या तुलनेत सांगतो की स्प्रे केलेला नसताना याच्यावरती कुठलाही लष्करी आळीचा प्रादुर्भाव पण दिसला नाही आणि रोगाला बळी पण पडली नाहीये. आणि बाकीच्या मका आता काल परवाच्या पावसामध्ये वादळ झालंय आमच्याकडे, त्या पावसामध्ये बाकीच्या मका पडल्या आहेत, पण या मकाचं एक ताट सुद्धा पडलेलं नाही. तर आपण बघू शकता ही जी मका आहे हिचे नारंगी रंगाचे दाणे आणि उत्पादन तुम्ही मकाचा जी साईज आहे ही तुम्ही बघू शकता का मकाचे जे दाणे आहे चिचुक्या सारखी साईज आहे त्या दाण्यांची. आणि माझ्या अंदाजानुसार दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नामध्ये 100% भर पडणार आहे. तर मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करन की तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये VNR सीड्सचे 4344 या वाणाची लागवड करून बघा. आणि मी काय मार्केटिंग करत नाहीये, मार्केटिंगचा मला कुठलाही अनुभवही नाहीये, परंतु मला आलेला अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करतोय. माझ्यावरती विश्वास ठेवा आणि VNR सीड्सची 4344 या वाणाची लागवड करा अशी मी शेतकरी बांधवांना विनंती करेन आणि तुमच्या उत्पन्नामध्ये भर पाडा, एवढीच विनंती. धन्यवाद.